येस. नमस्कार मित्रांनो. आता परवाच एका पेपरमध्ये बातमी वाचली होती की भारतातले 5 बाजार ब्लॅक लिस्टेड झालेले आहेत. त्यातला पहिला होता पालिका बाजार अंडरग्राउंड दिल्लीचा, दुसरा आपला हिरापन्ना, तिसरा कलकत्त्याचा आणि बाकीचे 2 नामे विचारलो. पण मग काय प्रकार आहे बाजार ब्लॅकलिस्ट होणं? म्हणजे त्याच्यात त्यांनी डिटेल्स दिले होते की ते बाजारामध्ये सगळ्यात डुप्लिकेट माल भरलेला आहे. ब्रँडेड दिसते तुम्हाला, ब्रँड तोच आहे पण तो ओरिजिनल कन्सेप्ट नाहीये. मग त्याच्यासाठी काय करता येईल आपल्याला? याच्यासाठीच आपल्याकडे BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, ही कंपनी एस्टॅब्लिश झालेली आहे. 1946-47 सुरू झालेली आहे आणि त्याबद्दल आपल्याला जास्त माहिती आहे आज त्या कंपनीचा जे डायरेक्टर महेश चिलकवाड आपल्याला देणार आहे. कारण महेशची ओळख करून देणं म्हणजे टाइमपासच आहे. बहुतेक गुंफण म्हटलं की महेश सगळ्यांना माहितीच असतो. पण एक प्रोटोकॉल म्हणून 2 वाक्य बोलायचं मी ठरवलंय. पुण्यात जन्मलेला हा एक खेडवळ मुलगा. 1ली ते 3री नुमवी मध्ये होता बरं का. 4थी ते 6वी सांगोला आणि पंढरपूर सारख्या गावात वाढून 7वी मध्ये आपल्या सव्वादोशी मध्ये आला. 7वी मध्ये सव्वादोशी पाहिली, तसंच त्याने पहिल्यांदा इंग्लिश पुस्तक पाहिलं आणि ती त्याची सुरुवात झाली इंग्लिशची. 7वी ते 11वी सव्वादोशी मधला त्याचा प्रवास आपण बघितलेला आहे. आणि सुरुवातीचा महेश 7वीला इंग्रजी फेस करणारा आणि आज डायरेक्टर महेश, यातली जी मेहनत आहे त्या मेहनतीला खरोखर सलाम केला पाहिजे. 7वीच्या इंग्रजीमध्ये PB साठेबाई, SV साठेबाई, आचार्य सर, RB सर यांचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. मार्गदर्शन घेणं आणि ते प्रत्यक्षात आणणं, याला त्या माणसाचं स्किल आहे आणि ते आपल्या महेशमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. परत पुणे मुंबई त्याचा जो ऑसिलेशन म्हणतात ते चालूच होतं. पहिल्यांदा पुणे, सांगोला, पंढरपूर, नंतर परत डोंबिवली, परत फर्स्ट इयरला PD सायन्स म्हणायचं किंवा फर्स्ट इयर सायन्स तो गेला गरवारेला पुण्यात. इंटर सायन्सला परत SIS मुंबई आणि इंटर सायन्सला चांगल्या गुणांनी पास झाल्यावरती प्रोफेशनल कोर्सला सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेजला त्याला ऍडमिशन मिळाली आणि त्यांनी BE इलेक्ट्रिकल ही पदवी मिळाली. आणि BE इलेक्ट्रिकल झाल्यानंतर साधारण मे 1980ला मिळाली आणि 80 ते 88 त्यांनी भांडुपल्या IAEC या कंपनीमध्ये आय थिंक प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून जॉब स्वीकारला आणि मे 88ला तिथून राजीनामा देऊन महेशने BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स या कंपनीमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून जॉब स्वीकारला आणि तेव्हापासून महेश BIS शी संबंधितच आहे. 2016ला नोव्हेंबर 2016ला महेशने तिथून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. मला खरं कळलं नाही का ते, पण नंतर लक्षात आलं की BISने त्याला त्यांच्या नोएडा येथील ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला प्रिन्सिपल म्हणून अपॉइंटमेंट दिली. सिद्ध अचिव्हमेंट. 7वी मध्ये महेश चिलकवाड बघितलेला आपण आणि आज प्रिन्सिपल BIS इन्स्टिट्यूट नोएडा. आणि या सगळ्या कालखंडात त्यांनी जी कामं केलेली आहेत BISची, म्हणजे सर्टिफिकेशन म्हणा, लॅब मॅनेजमेंट म्हणा किंवा सिस्टीम म्हणा, ऑडिटिंग म्हणा, हे निम्म्याच्या वर आपल्या डोक्यावरून जाणार आहे की काय कन्सेप्ट आहे हा. पण त्याच्यामध्ये महेश मुरलेला आहे. आणि कसा मुरलेला आहे तर रिटायरमेंट नंतरही माझ्या माहितीप्रमाणे 60 म्हणजे 57ला म्हणजे 17ला महेश रिटायर झाला असेल, पण तेव्हापासून आजपर्यंत महेश हे ऑन डेप्युटेशन कामं करतोय. कॉन्ट्रॅक्ट अपॉइंटमेंट म्हणू आपण. वेगवेगळे ट्रेनिंग कोर्सेस तो अरेंज करतोय आणि मॅनेजमेंट ऑडिटचंही काम महेशच करतोय. आणि एवढे दिवस कुठेही बिझी असतो पण तरी गुंफणच्या कार्यक्रमाला आवर्जून हजर असतो. तर महेश, तुझ्या या गुंफण ग्रुपमध्ये स्वागत आहे. रिटायर्ड डायरेक्टर BIS म्हणून स्वागत करतोय. बाकी महेश आपला घरचाच आहे. आता BIS म्हणजे काय? ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड आपण म्हणतो,
पण BIS जे आहे प्रोव्हाइड ट्रेसेबल आणि टँजिबल, म्हणजे ज्याला असं हे करता येईल, माग घेता येईल आणि त्याच्यावरती कंट्रोल राहील, अशा 2 महत्वाच्या बाबी BIS आपल्याला प्रोव्हाइड करते. आणि इंडियन इकॉनॉमीला देखील या BIS चा खूप फायदा होतो. BIS चा कंट्रोल असल्यामुळे ज्याला आपण ISI बघतो किंवा हॉलमार्किंग बघतो, लोकांचा विश्वास वाढतो आणि त्यामुळे मनात एक खात्री असते की हे घेणारं प्रॉडक्ट हे नक्कीच चांगल्या क्वालिटीचं आहे, की ज्याचं सर्टिफिकेशन महेश आणि त्याच्या तत्सम अधिकाऱ्यांनी केलेलं आहे, की जे त्या प्रॉडक्टची क्वालिटी, ड्युरेबिलिटी, त्याचा यूज आणि त्याच्यामध्ये काहीही भेसळ वगैरे नाहीये. अदरवाईज आपल्या म्हणजे कुठल्याही इकॉनॉमीला ही गोष्ट खूप कठीण आहे, कारण मार्केट, बिझनेस हे प्राईम इम्पॉर्टन्स आहे आणि याच्यासाठी लोकांना खात्री हवी असते की त्या क्वालिटीची, आणि ती क्वालिटी आपल्याला BIS प्रोव्हाइड करतं. ISI जो मार्क बघतो आपण, अरे यार IS मार्क आहे म्हणजे चांगलं आहे. ISI चा लॉंग फॉर्म आहे, निम्म्या लोकांना माहिती असेल का शंका आहे. पण ही इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट फॉर्म झाली, तीच पुढे BIS ने टेक ओव्हर करत BIS ने काम सुरू केलं. ऍक्च्युअली पूर्वीच्या काळी काय होतं, BISच्या आधी ब्रिटिशांच्या काळामध्ये जेव्हा ब्रिटिश रूल होता, त्यावेळेला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स यांनी एक ग्रुप फॉर्म केला होता आणि त्या ग्रुपमध्ये त्याने एक पहिला ड्राफ्ट पुटअप केला कन्सल्टेशनचा, की अशी एक इन्स्टिट्यूट अशी आवश्यक आहे की जी ही ट्रेडमार्क आणि क्वालिटी असर्टन करेल. आणि तिथून पुढे मग नॅचरल स्टँडर्ड्स एक कन्सेप्ट आला की जे हे मिनिमम स्टँडर्ड व्हायलाच पाहिजे, आणि हा कन्सेप्ट मनात घेऊन जन्माला आली BIS, की जी एक्सटेन्शन ऑफ ISI म्हणता येईल आपल्याला. तर साधारणतः 1946 साली ही सुरू झाली आणि BIS केम इन टू एक्झिस्टन्स फ्रॉम 1 एप्रिल जानेवारी 1947 ला आली. आता ISI ऍक्टिव्हिटी ज्या आहेत 1950-52 सुरू होत्या, पण त्याचबरोबर BIS ने हे टेक ओव्हर केल्यावरती ऍक्च्युअली पार्लमेंटमध्ये हा लॉ पास झाला नोव्हेंबर 1986 ला, आणि BIS केम इन टू एक्झिस्टन्स फ्रॉम 1 एप्रिल 1987. आणि तेव्हापासून आज तागायत वेगवेगळ्या मार्किंग, एक विश्वासार्हता म्हणू आपण, हे काम डेव्हलप केलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आजही म्हणजे आत्ताच जून 2021 लाच त्यांचा लॉ मॉडिफाय पण झालेला आहे, BIS लॉ मॉडिफाय. आता आणखी महेशच्या आणखीन एक कन्सेप्ट हॉल मार्किंग. भारतीयांना सोन्याचा अप्रूप खूप आहे. सोनं हा जिव्हाळ्याचा विषय आहे भारतीय स्त्रीच्या, त्यामुळे ते सोनं आपण बरोबर छान आहे, किती आहे 22 कॅरेट, मला काही कळत नाही ते 22 आहे का 24 आहे का 18 आहे का काय आहे. पण आता मी नवीन शिकलो की त्याच्या मागे हॉलमार्क एक खूण असतं, ती आहे म्हणजे चांगले जेन्युइन आहे. हे हॉलमार्किंग ही BIS ची देणगी आहे, आणि त्यामुळे माझ्या मनाला खात्री आहे की मी जे पैसे दिलेले आहेत ते योग्य भावाला, योग्य वाजवी, काय म्हणू आपण त्याला, कन्स्टन्ट आहेत त्याला दिलेले आहेत, आणि मला मिळालेला माल हा खूप जेन्युइन आहे. तर असे हे हॉलमार्किंग आहे. पूर्वी 14, 18 आणि 22 कॅरेटलाच होतं, पण आता महेश जास्त सांगेल आपल्याला. मला लक्षात वाचण्यात आलं की ते 14, 18, 22 बरोबर 20, 23 आणि 24 कॅरेटला पण सुरू झालेलं आहे. आणि ते काहीतरी पर्सेंटेज असतं, म्हणजे 22 कॅरेटला 918 वगैरे, मला काही जास्त माहित नाही, महेश सांगेलच मला. पण हे जे पर्सेंटेज आहे किती चांगला. तर 918 म्हणजे काय, डोंट नो. 14 कॅरेट म्हणजे काय, हा ठीक आहे, कमी सोनं आहे. पण हे माझे बोली भाषेतले वर्णन झाले. पण हे सगळे प्रश्न आणि आडाखे जेव्हा मी हॉलमार्कचा सिम्बॉल बघतो, अरे वा चांगलं आहे, जेन्युइन जे लिहिलंय ते नक्कीच आहे त्याच्यामध्ये. ही खासियत आहे हॉलमार्कची, ही खासियत आहे BIS ची. तर हे BIS काय आहे आणि त्याचा डायरेक्टर काय आपल्याला सांगतोय ते आपण आता ऐकूया. महेश, वेलकम, माईक तुझ्याकडे. थँक्यू व्हेरी मच. हा, या सगळ्यांना एकतर गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ माय फ्रेंड्स. सगळ्या गुंफणी मित्रांना नमस्कार आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की स्वस्थ राहा, आनंदित राहा या कोरोनाच्या काळामध्ये, आणि असेच
आता मला वाटतं करोना बराच रिलॅक्स झालाय, तर मला वाटतं आपण आपली एक गेट टुगेदर पिकनिक करायला हरकत नाही. पण तरी सुद्धा हे जे माध्यम आहे त्यामधनं सुद्धा आपण एकमेकांना पाहू शकतो, बोलू शकतो, ख्याली खुशाली विचारू शकतो. हेच मुळात भरपूर आहे. पूर्वी हेही नव्हतं. तर त्यामुळे मी म्हणेन, आणि ऑर्गनाईज करणारे मिलिंद, दत्ता, खरोखरच धन्यवाद या बाबतीमध्ये. आणि परत एकदा मला ही संधी मिळाली की भारतीय मानक ब्युरो किंवा आम्ही जे काही कार्य करतो आमच्या कार्यामध्ये ऑफिसमधनं त्याच्याविषयी जराशी जाणकार किंवा माहिती द्यावी. कारण ही एक माहिती तशी म्हणली तर फार आवश्यक आहे सामान्य माणसांकरता. बऱ्याच जणांना माझ्या ऑफिस विषयी माहिती नाही. आज सुद्धा जर रस्त्यामध्ये कोणाला विचारलं तुम्हाला ISI मार्क माहिती आहे का, तर मला वाटतं जवळजवळ 60-70% लोक म्हणतात किंवा काय हे ISI मार्क. हा एक अतिशय साधा सोपा प्रश्न येतो. त्याची पब्लिसिटी कुठे नाही, परंतु एक भारतीय राज्य म्हणून म्हणा, देश म्हणून, आणि स्टँडर्डायझेशन ज्याला म्हणतो, मानकीकरण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये भारतीय मानक ब्युरोचं फार मोठं योगदान आहे. तर तिथे मला काम करायची संधी मिळावी हेही मी भाग्य समजतो. आणि आज जे काही मी आहे करू शकतोय तर त्याच्यामुळे आहे. तर मी प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवतो, आपण त्याच्याविषयी बोलूया. तर फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे या वेबिनार मध्ये. आणि मला असं वाटतं की मी बोर तर करणार नाही, काहीतरी थोडस मिरची मसाला सांगून विषय थोडा इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न करीन, जेणेकरून सगळ्यांना समजेल सुद्धा. ओके, तर सुरू करूया आपण. आज मी तुमच्याशी भारतीय मानक ब्युरो, ज्याला आम्ही ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणतो, त्याच्याविषयी सांगणार आहे. जिथे मी माझी 28 ते 29 वर्ष मी तिथे नोकरी केली. ओके, बऱ्याच लोकांना भारतीय मानक ब्युरो नाव माहिती नाही किंवा ISIचं नाव सुद्धा माहिती नाही. आपण त्याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया ही संस्था काय आहे, काय करते, आणि त्याचा भारतीय म्हणजे आपल्या देशामध्ये किंवा जगाच्या पाठीवर जर विचार केला तर काय उपयोग आहे. तर भारतीय मानक ब्युरो जी आहे याचं पहिलं जे पूर्वीचं नाव होतं 1946 ला जेव्हा आम्ही संस्था स्थापन केली गेली, त्याचं नाव होतं इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशन, भारतीय मानक संस्था. ISI मार्क, जे तुम्ही बऱ्याच पदार्थांवरती, अतिशय पॉप्युलर पदार्थ म्हणजे ज्याला आपण कुठेही फिरायला गेलो, बाहेर पिकनिकला गेलो तर आपण बिस्लरी बॉटल म्हणतो. तर ती बिस्लरी बॉटल काय आहे, त्याला आम्ही आमच्या भाषेत पॅकेज ड्रिंकिंग वॉटर म्हणतो. ती जर बॉटल तुम्ही पाहिलीत तर त्याच्यावरती एक ISIचा लोगो लागलेला आहे. जेव्हा ही ISI मार्क नव्हतं त्यावेळेला आपण प्रवासाला जायचो, कुटुंबाबरोबर जायचो, प्रत्येक स्टेशनला रेल्वेत जायचो आणि प्लॅटफॉर्मला उतरून पाणी प्यायचं असलं की तिथल्या नळातलं पाणी घ्या आणि प्या. ते पाणी कधी कधी हार्ड वॉटर असायचं, ब्रॅकिश वॉटर असायचं, त्याला चव असायची नाही, पाण्याची चव आवडत नसे. आणि त्याच्यापेक्षा मुख्य, पहिल्यांदा ते पाणी पिताना नाक मुरडणे, हा पहिला कार्यक्रम. नंतर ते पाणी प्यायल्यानंतर घरी गेलं की मग लूज मोशन चालू, पोट बिघडलं. ते पाण्याची काही क्वालिटी, दर्जा असा काही नव्हताच. पण हे पॅकेट ड्रिंकिंग वॉटर आल्यानंतर, बिस्लरी आल्यानंतर त्याला ISI मार्क जेव्हा लावायला सुरुवात केली, आज तुम्ही भारतात काय कुठल्याही कोपऱ्यात जा, पाणी प्यायचं म्हटलं की बस 10-15 रुपयाची बिस्लरीची बॉटल आणली आणि आपण बिनधास्तपणे पितो, काही प्रकृतीला होत नाही. मी म्हणेन की एक अतिशय मोठी देणगी ISI मार्क लावण्याने या पॅकेट ड्रिंकिंग वॉटरला मिळाली. तसंच अतिशय ज्वलंत दुसरं उदाहरण म्हणजे आपल्या घरातलंच आहे. आता मुंबई सारख्या ठिकाणी, गुजरात सारख्या ठिकाणी पाईप गॅस येतोय, पण त्यापूर्वी आपण सगळेजण घरामध्ये गॅसचा सिलेंडर वापरतो. त्याच्यावरती एक रेग्युलेटर असतो, त्याची एक रबर नळी आहे आणि ती रबर नळी गॅसच्या स्टोव्हला लावलेली आहे. आता ह्या ज्या 4 महत्वाच्या वस्तू आहेत, तर या प्रत्येक वस्तूला बारकाईने म्हणजे प्रत्येकावरती एक ISI मार्क लागलेला आहे. सिलेंडरवरती ISI मार्क आहे, त्याच्यावर लागलेल्या रेग्युलेटरवर ISI मार्क आहे, स्टोव्हला लागलेल्या रबर ट्यूबला ISI मार्क आहे आणि गॅस स्टोव्हला सुद्धा ISI मार्क आहे. ही एक सुरक्षिततेची एक हमी आहे आणि हे आम्ही एवढं प्रामाणिकपणाने कंट्रोल करतो की ज्याच्यामुळे आपण गॅसच्या सिलेंडरमुळे ऍक्सिडेंट होत आहेत, होत नाही तसं नाही, पण आपल्या हलगर्जीपणामुळे, निष्काळजीपणामुळे ऍक्सिडेंट होत आहेत. पण याच्यामध्ये एवढा जबरदस्त कंट्रोल आहे की त्याच्यामुळे ऍक्सिडेंट फारच कमी आहेत, ज्या मनाने असुरक्षितता असायला पाहिजे. आता ही जी आहे त्याच्यावरती आपण डिटेल नंतर बोलू, पण ह्या एक 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. याच्यामध्ये भारतीय मानक ब्युरो, आजची जी भारतीय मानक ब्युरो आहे
याचं त्या काळापासून फार मोठं योगदान आहे. आणि ही जी ISI संस्था आहे, इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशन किंवा भारतीय मानक संस्था, ही जानेवारी 47 मध्ये अस्तित्वात आली. कारण कुठेतरी जाणवलं किंवा स्टँडर्डायझेशन, मानकीकरण हे असायला पाहिजे. प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने वागायला लागला, इंटरचेंजेबिलिटी येईना. म्हणजे एक आपण गुड्स म्हणजे जे पदार्थ एक्सचेंज करतो, एक स्विच बंद झालं, दुसरं बाजारात स्विच आहे ते त्याच्या जागी बसत नाही, प्लग बसत नाही. हे जे प्रॉब्लेम जेव्हा सुरू होतात तेव्हा ही कुठेतरी कल्पना आली की इंटरचेंजेबिलिटी, म्हणजे एक कॉम्पोनंट जर बिघडला तर त्याच्या की दुसऱ्या कुठल्याही कंपनीचा कॉम्पोनंट मी तिथे लावू शकतो. या सगळ्या गोष्टींनी स्टँडर्डायझेशनची सुरुवात झाली आणि म्हणून ISI ही जानेवारी 47 मध्ये अस्तित्वात आली. आणि ती म्हणजे पार्लमेंटच्या ऍक्ट खाली आली आणि त्यावेळेला ती रजिस्टर्ड सोसायटी म्हणते. सरकारच्या बऱ्याच गोष्टींमध्ये बरेच प्रकार, बँका सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या जरी नाव त्याचं इंडियन कॉर्पोरेशन लिमिटेड असलं तरी एक सरकारी संस्थाच आहे. भारतीय मानक ब्युरो ही सुद्धा एक सरकारी संस्थाच आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पक्की सरकारी संस्था आहे. म्हणजे प्युअर गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि त्याच्या अलाइड संस्था ज्या आहेत यांना एक वेगवेगळी नावं आहेत. त्याची रजिस्टर्ड सोसायटी आहे. BIC त्या काळामध्ये ISIच्या नावाखाली रजिस्टर्ड सोसायटी म्हणून तयार झाली. ओके, ती पार्लमेंटच्या ऍक्ट मध्ये तयार झाली. इट इज अंडर डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर्स. आज सुद्धा आमचं जे विभाग आहे हे उपभोक्ता मामले किंवा कन्झ्युमर अफेअर्स या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये आहे आणि ही आमची ऑटोनॉमस स्वायत्त संस्था आहे. ऑटोनॉमस बॉडी आहे, स्टॅट्युटरी रेग्युलेटरी बॉडी आहे इंडियामधली एक स्टँडर्डायझेशनच्या बाबतीमध्ये. आणि मेन उद्देश काय ISI असल्यापासूनचा, ही प्रिपेअर अँड एस्टॅब्लिश स्टँडर्ड्स फॉर द बेनिफिट ऑफ इंडियन इंडस्ट्री. आपल्या देशामध्ये जेवढ्या हजारो लाखो कंपन्या आहेत त्यांना या स्टँडर्डायझेशनचा फायदा व्हायला पाहिजे, इंटरचेंजेबिलिटी आली पाहिजे, सेफ्टी आली पाहिजे आणि या गुणवत्तेचं नियंत्रण झालं पाहिजे. या उद्देशाने भारतीय मानक ब्युरोने किंवा इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन त्यावेळेला स्टँडर्ड्स मानक बनवणं, स्टँडर्ड बनवण्याचा मेन उद्देश सुरू केला. जेव्हा 47 साली संस्था स्थापली गेली तेव्हा स्टँडर्ड बनवणं हा पहिला उद्देश होता. मग पुढचं पुढे बघू. सो भारतीय इंडस्ट्रीज ज्या आहेत इंडियन इंडस्ट्रीच्या उपयोगाला पडतील याकरता ही स्टँडर्ड बनवणं सुरुवात झाली विथ द हेल्प ऑफ. आता स्टँडर्ड बनवणं म्हणजे काय, मानक म्हणजे काय. आपण सोनं तर दत्ता म्हणत असं 22 कॅरेट काय, 23 कॅरेट काय, कशाला म्हणतो 23 कॅरेट, कशाला म्हणतो आपण 916, कशाला म्हणतो आपण 956. या गोष्टी ज्या आहेत ते कुठेतरी प्रमाणितकरण करणं. आणि आपण आता बाजारात जातो, 1 किलो भाजी घेतो, 10 किलो भाजी घेतो, 50 किलो भाजी घेतो, पण ती 50 किलो कोणी सांगितली. दुसरीकडे घेतो ते 50 70 किलो असेल तर पॅरिसमध्ये गेलो तरी 1 kg तेच पाहिजे, अमेरिकेत गेले तरी 1 kg तेच पाहिजे. म्हणजे जगामध्ये 200च्या वर देश आहेत, यांना एकमेकांमध्ये व्यापार करण्याकरता परिमाणं जी लागतात, वजन जी लागतात, केजी मध्ये बघा, डिस्टन्स मोजायचं तर मीटर मध्ये बघा, टाइम असेल तर सेकंड आवर्स मध्ये बघा, याचं जगामध्ये कुठेतरी स्टँडर्डायझेशन आहे. त्याला आम्ही म्हणतो प्रायमरी स्टँडर्ड. आणि हे तुम्हाला जस्ट मला सांगायला आवडेल की जगातली सगळ्यात जास्त प्रायमरी स्टँडर्ड ही फ्रान्स मधील पॅरिस या ठिकाणी आहेत. जे पॅरिस मध्ये असलेल्या प्रायमरी स्टँडर्डची बाकीचे सगळे देश आपली परिमाणं कम्पेअर करतात आणि मग त्याच्याशी कॅलिब्रेट करतात आणि आपापल्या देशामध्ये वापरतात. आता आपल्याकडे कोण करतं हे, पॅरिसमध्ये जर जगामधली असतील तर भारतात कोण आहे, तर आपल्याकडे दिल्लीमध्ये नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी NPL नावाची संस्था आहे. ही ती सगळी प्रायमरी स्टँडर्ड्स आपली देशामध्ये दिल्लीमध्ये मेंटेन करते आणि वेळोवेळी ती त्यांची परिमाणं पॅरिस मधल्या परिमाणांची कम्पेअर करते. पण फक्त एक गोष्ट सोडून, ती म्हणजे रेडिएशन सोर्स, एक्स-रे, गॅमा रे, बीटा रे, हे जे आपण म्हणतो की ज्याचा शरीरावरती परिणाम होतो. सगळ्यांना भोपाळ युनायटेड कार्बनची अवस्था माहिती आहेच आहे. तर ही जर लक्षात घेतली तर रेडिएशन सोर्स हा अतिशय महत्वाचा आहे. त्याला कंट्रोल करणारी संस्था मात्र NPL नाही, ती भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे, BRC. हे रेडिएशन जर सोडलं तर बाकी सगळी परिमाणं जी आहेत ती भारतात NPL कंट्रोल करतं किंवा त्याच्याशी कम्पेअर होतात. आणि NPL स्वतःची परिमाणं पॅरिस मधल्या परिमाणांची कम्पेअर करतात. आणि हे असं स्टँडर्डायझेशन
जगभर चालू आहे. तर बर ही स्टँडर्ड बनवणार कोण, याला लागणारे टेक्निकल इनपुट कोण देणार? म्हणून मग भारतीय संस्थेने काय केलं ISI ने, की टेक्निकल कमिटीज बनवल्या आणि या टेक्निकल कमिटीज मध्ये मोठमोठे उद्योजक, मॅन्युफॅक्चरर, कन्झ्युमर जे वापरणारे आहेत ते म्हणजे ग्राहक, टेस्ट करणाऱ्या प्रयोगशाळा आणि सुरुवातीला ब्रिटिशांनी बनवलेली स्टँडर्ड. कारण आपल्याला माहितीये ब्रिटिश या लोकांनी जगावरतीच राज्य केलं एका काळामध्ये, तर त्यांच्याकडे तर या गोष्टी होत्या. तर स्टँडर्ड बनवण्याची सुरुवात करताना ब्रिटिश स्टँडर्डचा वापर केला. आपल्याकडच्या प्रयोगशाळा ज्याही पदार्थ टेस्ट करतात त्यांची मतं घेतली, कन्झ्युमर जे वापरणारे ऍक्च्युअल कन्झ्युम करतात त्यांची मतं घेतली आणि बनवणाऱ्याकडून टेक्निकल इनपुट्स घेतले आणि या कमिटीना एकत्र बोलावणं, मीटिंग अरेंज करणं, त्याच्यावरची चर्चा करणं आणि सगळ्यांचं एक संगनमत घेणं, म्हणजे काय म्हणतात त्याला, ऍग्रीमेंट. हा, ही रिक्वायरमेंट जी आहे या पुस्तकामध्ये, मानकामध्ये आली पाहिजे. हे ऍग्रीमेंट करून घेण्याचं सचिवालयाचं काम BIS ने केलं. आजही BIS सचिवालयाचं काम करतं. म्हणजे BIS हे सगळे टेक्निकल सेक्रेटरी आहोत आम्ही. स्टँडर्ड मी बनवत नाही, मी केवळ टेक्निकल सेक्रेटरी आहे. या सगळ्या लोकांना एकत्र आणणे, बांधणे, मीटिंग करणे, विषयावरती सुरक्षितता, परफॉर्मन्स, सेफ्टी या सगळ्या गोष्टींची डिटेल चर्चा करणे आणि सगळ्यांच्या संगनमताने जे काही ऍग्री होईल ती गोष्ट त्या पुस्तकामध्ये, मानक नावाच्या पुस्तकात किंवा इंडियन स्टँडर्ड नावाच्या पुस्तकामध्ये आणणे, ठराविक साच्यामध्ये. हे काम आम्ही सगळे टेक्निकल सेक्रेटरी करतो. बेसिकली स्टँडर्ड कंपन्याच बनवतात, भारतीय मानक ब्युरो टेक्निकली फक्त त्याला हेल्प करतं. बेस्ड ऑन रिक्वेस्ट and demand from industry, product certification was started in 1952. स्टँडर्ड बनवण्याचं काम 47 सुरू केलं. परंतु स्टँडर्ड बनवण्याचा पुढचा प्रश्न आला, नुसती स्टँडर्ड बनवून उपयोग काय? त्या स्टँडर्डचा उपयोग झाला तर स्टँडर्ड बनवण्यात उपयोग आहे. कुठल्याही गोष्टीची उपयुक्तता जर नसेल तर ती करण्यामध्ये काही अर्थ नाही. म्हणून जेव्हा पब्लिक डिमांड आली, इंडस्ट्रीची डिमांड आली, कन्झ्युमर्सची डिमांड आली, तेव्हा मात्र 1952 साली आम्ही त्याचं प्रमाणीकरण किंवा त्याला मी म्हणतो प्रोडक्ट सर्टिफिकेशन नावाचं एक विभाग उघडला. जे स्टँडर्ड बनवलं त्या स्टँडर्ड प्रमाणे एखाद्या कंपनीने उत्पादन बनवलंय का? जर ती कंपनी म्हणाली की मी फूड मिक्सर बनवतो, तर माझं फूड मिक्सर मला या स्टँडर्ड प्रमाणे तुम्ही टेस्ट कराल का आणि मला लायसन्स द्याल का, हा प्रश्न आला. म्हणजे बनवलेल्या स्टँडर्ड प्रमाणे तो मिक्सर बनलाय का, म्हणजे मला लायसन्स द्या विचारलं त्यांनी. आता मग लायसन्स देण्याचं विंग जे आहे त्याला मी म्हणतो प्रोडक्ट सर्टिफिकेशन, आणि पॉप्युलरली नोन ऍज ISI मार्क, जे तुम्ही बऱ्याचशा पदार्थांवरती पाहिलं असेलच का पाहत आहात. मग आता पदार्थ जो आहे, मिक्सर आहे, केबल आहे, स्विच आहे, सॉकेट आहे, सिलेंडर आहे, गॅस स्टोव्ह आहेत, पिण्याचं पाणी आहे, फूड कलर्स आहेत सगळ्यांना आवडणारे, तर ही जी सगळी आहेत, याचं सर्टिफिकेशन कसं करायचं? स्टँडर्ड तर बनलं, तो म्हणतो मला लायसन्स दे, पण लायसन्स देण्याकरता तो ऍप्लिकेशन केलं, लायसन्स मिळालं असं काही होत नाही. म्हणजे ते पदार्थ कुठेतरी कुठल्या तरी प्रयोगशाळेमध्ये टेस्ट करायला पाहिजे, त्याची चाचणी, परीक्षण केलं पाहिजे. मग परीक्षण करण्याकरता आम्ही आमच्या प्रयोगशाळा पण सुरू केल्या. म्हणजे मानकं बनवणं इथून सुरुवात झाली. लोकांनी विचारलं डिमांड म्हणून सर्टिफिकेशन सुरू झालं. सर्टिफिकेशन सपोर्ट म्हणून लॅबोरेटरी सुरू झाल्या. आमच्या स्वतःच्या भारतामध्ये 8 लॅबोरेटरीज आहेत. एक मुंबई, एक चेन्नई, एक कोलकाता, एक दिल्ली, एक बँगलोर, एक पटना आणि एक भोपाळ, अशा 8 ठिकाणी आमच्या लॅबोरेटरीज आहेत. आणि पण या लॅबोरेटरीज ज्या आहेत, प्रयोगशाळा पुऱ्या पडत नाहीत. भारत देश महान आणि मोठा, एवढे पदार्थ त्यांना टेस्ट करण्याकरता 8 लॅबोरेटरीज काही पुऱ्या पडत नाहीत. म्हणून आम्ही दुसरंही काम केलं की बाहेरच्या प्रायव्हेट तशाच इतर सरकारी प्रयोगशाळांना रिकॉग्नाइज करणं, त्यांनाही लायसन्स देणं, त्या माझ्या अप्रूव्ड प्रयोगशाळा झाल्या, तेही आम्ही सुरू केलं. म्हणजे एका जशी गरज वाटली तसं आम्ही आमच्या ऍक्टिव्हिटी वाढवल्या. तर बाय टेस्टिंग लॅबोरेटरीज, मग आम्ही टेस्टिंग लॅबोरेटरीज म्हणजे स्वतःच्या 8 आहेत आणि मग बऱ्याच 250-300च्या वर भारतामध्ये प्रायव्हेट तशाच सरकारी प्रयोगशाळांना आम्ही लायसन्स दिले किंवा रिकॉग्नाइज केले BISच्या अप्रूव्ड लॅबोरेटरीज म्हणून. आता त्यावेळेला प्रॉब्लेम काय झाला ISIचा, एखाद्या माणसाने जर मिसयूज केला, लायसन्सच घेतलं नाही पण ISI लावत गेला, लायसन्स घेतलं पण क्वालिटी बनवत नाही,
मग त्याच्यावरती कंट्रोल काहीच राहीना. जरी आमचे ऑफिसर जात असले, मिसयूज केल्यानंतर एखाद्या माणसाला शिक्षा देण्याकरता म्हणून सुविधा ISI मध्ये नव्हती. म्हणून काय झालं की 1986 साली ISIचं नाव आम्ही ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स केलं, BIS केलं, आणि ही एक ऑटोनॉमस बॉडी तयार झाली मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्सच्या अंडर. आणि याच्यामुळे आम्हाला काय ताकद मिळाली, मी कोणत्याही कंपनीला कोणत्याही वेळी रेड करू शकतो, त्यांचा माल जर ISI प्रमाणे नसेल तर सीज करू शकतो, मिसयूज करणाऱ्या माणसाला पकडू शकतो, जेलमध्ये बसवू शकतो, कायद्याने त्याच्या विरुद्ध मी ऍक्शन घेऊ शकतो. म्हणजे मला ही ताकद मिळाली की मिसयूज करणाऱ्या माणसाला शिक्षा देण्याची ताकद जी आहे ती BIS मिळाली. सर्च करणे, सीज करणे, रेड करणे जागेवरती, कधीही ही परमिशन आहे. आणि मग त्याला जर मिसयूज करताना आढळला त्याच्यावरती कोर्टात केस करून त्याला प्रोसिक्यूट करणे किंवा त्याच्या विरुद्ध केस लढवणे आणि त्याला योग्य ती शिक्षा देणे, ही जी ताकद आहे ही BIS मध्ये आली. ISI मध्ये ही नव्हती. त्या काळात जरूर वाटली नाही म्हणून नव्हती, पण 1986 मध्ये जेव्हा BIS झालं तेव्हा मात्र ही ताकद मजबूत आली आणि लोकांवरती नियंत्रण ठेवणं, लोकांवर म्हणजे इंडस्ट्रीजवरती, हे सोपं झालं. आत्ताच्या तारखेला आम्ही काय काय कामे सर्व्हिसेस इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करतो. एक, स्टँडर्ड्स बनवणं. तुम्हाला फक्त एक माहिती म्हणून सांगतो, आज तागायत हे 1947 पासून आज तागायत आम्ही 30,000च्या वरती वेगवेगळी स्टँडर्ड्स बनवली आहेत. फूड मिक्सर आहे, 14-15 प्रकारच्या केबल आहेत, वायरिंग ऍक्सेस म्हणजे स्विचेस आहेत, अप्लायन्सेस आहेत, मेकॅनिकलचे प्रोडक्ट्स आहेत, केमिकल मधले प्रोडक्ट्स आहेत, मायक्रोबायोलॉजीचे प्रोडक्ट्स आहेत, फूड कलर्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत. अशा वेगवेगळ्या विषयांवरती आवश्यकतेनुसार, सुरक्षेनुसार, पब्लिक डिमांडनुसार आम्ही विषय घेत गेलो आणि त्याच्यावरती अशा वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरर्स कडनं टेक्निकल इनपुट्स घेऊन इंटरनॅशनल स्टँडर्ड सुद्धा आम्ही फॉलो करतो. तुम्हाला सांगून खोटं वाटेल की जगामध्ये बीडीचं स्टँडर्ड नाहीये, पण BIS ने बीडीचं पण स्टँडर्ड बनवलेलं आहे. म्हणजे हे फक्त इंडियन स्टँडर्डच आहे बीडीवरती. लोक बिड्या पितात पण त्याला स्टँडर्ड आहे. आणि आणखीन एक फार सुंदर गोष्ट आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण जो राष्ट्रीय ध्वज 26 जानेवारी 15 ऑगस्ट जो फडफडवतो त्या ध्वजाला सुद्धा इंडियन स्टँडर्ड आहे. त्याचा नंबर आहे IS1. तिथून सुरुवात झाली. एक अतिशय छान गोष्ट आहे की आपला राष्ट्रीय ध्वज सुद्धा, त्याच्यामध्ये असलेले रंग, त्याच्यामध्ये असलेला तो साईज, या सगळ्या गोष्टी सुद्धा आमच्या IS1 या स्टँडर्ड प्रमाणेच आहेत. तो कागदामध्ये छापा, कापडांमध्ये छापा किंवा याच्यामध्ये, पण त्याला स्टँडर्ड आहे. त्याला मी म्हणतो IS1. तिथून वेगवेगळ्या स्टँडर्डची सुरुवात झाली आणि आजच्या तारखेला 30,000वरची स्टँडर्ड्स आम्ही बनवलेली आहेत. त्यापैकी प्रोडक्टची स्टँडर्ड 1500च्या वर स्टँडर्ड लोक वापरतायत ISI मार्केट लायसन्स घेऊन. सगळी स्टँडर्ड वापरता येतील असे नाही. काही बेसिक स्टँडर्ड्स असतात, परिमाणांची स्टँडर्ड्स असतात, त्याच्याविषयी लायसन्स मिळत नाही, पण त्याच्याशिवाय चालत पण नाही, अशी ती स्टँडर्ड्स आहेत. एक, स्टँडर्ड्स बनवणं. दुसरी गोष्ट, त्या स्टँडर्डच्या अनुसार ज्या कंपन्या माझ्याकडे येऊन लायसन्स विचारतात, ऍप्लिकेशन देतात, त्यांचे प्रोडक्ट टेस्ट करणं, तो खरोखरच मॅन्युफॅक्चरर आहे की नाही जाऊन बघणं, माझ्या समोर काही टेस्टिंग करून घेणं आणि त्या सगळ्या गोष्टी सॅटिस्फॅक्टरी असतील, पास होत असतील, मग त्याला आम्ही ISI मार्क लावायचं लायसन्स देतो. आणि हे लायसन्स फक्त 1-1 वर्षाकरता असतं. कंटिन्यू दिलं एकदा आणि विसरून जा हा प्रकार नाही. 1-1 वर्षाकरताच लायसन्स दिलं जातं आणि दरवर्षी त्याला लायसन्स रिन्यू करून घ्यावं लागतं. आणि हे रिन्यू करताना गेल्या संपूर्ण वर्षभरामध्ये त्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, तर आम्ही 4 पद्धतीने कंट्रोल करतो या क्वालिटीचा. तुम्हाला एक आश्चर्य वाटेल. एक, मी जेव्हा सरप्राईज वे मध्ये कंपनीत इन्स्पेक्शनला जातो तेव्हा माझ्या समोर प्रोडक्शन मधनं माल उचलून माझ्या समोर मी टेस्टिंग करून घेतो त्या स्टँडर्ड प्रमाणे. एक दिवसभराच्या टेस्टिंग मध्ये जेवढ्या टेस्ट होतील तेवढ्या, सगळ्या 100% टेस्टिंग काही पॉसिबल नसतं. दुसरी गोष्ट, दुसऱ्या बॅच मधला एक प्रोडक्ट आम्ही सील करतो. माझ्या सील मध्ये सील केल्यानंतर तो प्रोडक्ट BISच्या अप्रूव्ड लॅबोरेटरीमध्ये मी त्याला टेस्टिंगला पाठवतो किंवा त्याच्याकडे आम्ही घेऊन जातो आणि आम्ही पाठवतो. त्याला माहिती नाही मी कोणत्या लॅबोरेटरीला पाठवतो. म्हणजे त्या कंपनीला माहिती नसतं की मी कोणत्या लॅबोरेटरीत त्याचा प्रोडक्ट टेस्टिंगला पाठवलेला आहे. ही सिक्रेसी, कॉन्फिडेन्शियालिटी आम्ही मेंटेन करतो. तिसरी गोष्ट,
कॉमन कन्झ्युमरनी जर तक्रार केली, कंप्लेंट्स केली, तर त्या कंप्लेंट्सना अतिशय अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. 1 ते 1.5 महिन्यामध्ये आम्ही अतिशय इमानदारीने प्रामाणिकपणे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतो, कंपनीकडे सुद्धा, गिरायकाकडे सुद्धा. आणि गिरायकाच्या समाधान एवढं, आपण फक्त पैसे परत देत नाही, हा मात्र एक रूल ड्रॉबॅक आहे म्हणायला हरकत नाही. आम्ही त्याला रिप्लेसमेंट देतो चांगल्या क्वालिटीची. पण कंप्लेंट एंटरटेन करणं, कंप्लेंट इन्व्हेस्टिगेट करणं आणि त्यानुसार कंपनीवरती ऍक्शन घेणं, हा सुद्धा एक तिसरा भाग आहे. चौथा भाग आम्ही मार्केटमध्ये सॅम्पल खरेदी करतो, स्वतःहून बीआय जाऊन मार्केटमध्ये सॅम्पल खरेदी करतं आणि ISMRचे प्रोडक्ट ती टेस्टिंगला पाठवतं आणि त्याच्यावरती सुद्धा क्वालिटी कंट्रोल, म्हणजे त्याच्या आधारावर सुद्धा मी ऍक्शन घेतो. आणि जे पदार्थ सील करता येत नाही, ज्यांची किंमत लाखांमध्ये आहे आणि पदार्थ सील करता येत नाही, मग ज्यांना त्यांनी पदार्थ सप्लाय केलेत त्यांच्याकडनं फीडबॅक मागवतो की तुम्ही हे प्रोडक्ट घेतलेलं आहे, याचा परफॉर्मन्स कसा आहे, ISMR कंपनी बरोबर करते का. असे 4 ते 5 वेगवेगळ्या मार्गांनी आम्ही सेफ्टी आणि त्याची क्वालिटी याच्यावरती नियंत्रण ठेवतो. आणि तुम्ही कंप्लेंट ही ऑनलाईन सुद्धा करू शकता आजही कॉमन कन्झ्युमर म्हणून. फक्त काय करायचं, किंवा तो प्रोडक्ट तुम्ही कुठून घेतला त्याच्याकडनं बिल घ्या, त्या दुकानाचं नाव घ्या, ऍड्रेस द्या आणि तो प्रोडक्ट सांभाळून ठेवा किंवा पाठवून द्या BIS मध्ये. BIS वाले सुद्धा तुमच्याकडे येऊन जातील आणि मग त्याचं थरो इन्व्हेस्टिगेशन होईल आणि तुम्हाला पूर्ण त्याची कल्पना मिळेल की इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय मिळालं, कंपनी चुकली होती का, क्वालिटीमध्ये काय फरक होता आणि तुम्हाला योग्य ती रिप्लेसमेंट मिळेल. ओके, लॅबोरेटरी या येस मित्रांनो, जसं सांगितलं तर पहिलं काम स्टँडर्ड बनवणं. त्या स्टँडर्ड प्रमाणे लोकांनी जर माझ्याकडे आले तर त्यांना ISI लायसन्स देणं, प्रोडक्ट सर्टिफिकेशन. मग यासाठी लायसन्स देण्याकरता प्रयोगशाळांची गरज लागली, म्हणून लॅबोरेटरीज. माझ्या स्वतःच्या 8 लॅबोरेटरीज आहेत आणि ऑल ओव्हर इंडिया मी 250-300च्या लॅबोरेटरीला अप्रूव्ह केलेला आहे, प्रायव्हेट पण आणि गव्हर्नमेंट पण. इव्हन IIT सारख्या लॅबोरेटरी सुद्धा BIS कडे अप्रूव्ड आहे. नंतर आलं सिस्टम सर्टिफिकेशन. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की ISO 9000 म्हणजे क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम, ISO 14000 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सिस्टम, ISO 45000 ऑक्युपेशन हेल्थ अँड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम. आता बऱ्याच मॅनेजमेंट सिस्टम्स आलेल्या आहेत आणि इथे ISI नाही आहे, इथे ISO आहे. हे आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे आणि जे आम्ही अडॉप्ट केलंय. इंटरनॅशनल स्टँडर्डला आहे तसं अडॉप्ट केलं मॅनेजमेंट सिस्टम स्टँडर्डला. आणि आम्ही जसं ISIचं लायसन्स देतो तसंच एखाद्या कंपनीने जर मला ISOचं पण लायसन्स विचारलं तर त्याला सुद्धा आम्ही ऑडिट करून ISOचं लायसन्स देतो. पण ISOचं लायसन्स हे प्रोडक्ट करता नाही, हे सिस्टम करता आहे. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये असलेल्या सगळ्या सिस्टम्स, आपण एखादी कंपनी म्हणलं की काय काय ऍक्टिव्हिटी असतात कंपनीच्या. सगळ्यात पहिले कंपनीची मेन ऍक्टिव्हिटी आहे मार्केटिंग. जोपर्यंत सेल्स मार्केटिंग नाही तोपर्यंत कंपनीला अस्तित्वच नाही. महिला जे पहिलं आलं सेल्स मार्केटिंग, दुसरं डिपार्टमेंट आलं डिझायनिंग, तिसरं डिपार्टमेंट आलं परचेसिंग, चौथं डिपार्टमेंट आलं स्टोअर्स, पाचवं डिपार्टमेंट आलं मेन प्रोडक्शन, सहावं बनलेल्या प्रोडक्ट टेस्ट केलं पाहिजे म्हणून लॅबोरेटरी, QA/QC क्वालिटी अश्युरन्स किंवा क्वालिटी कंट्रोल. एकदा क्वालिटी कंट्रोल झालं की मग पॅकिंग आणि डिस्पॅच ह्या ज्या कंपनीच्या ज्या मेन ऍक्टिव्हिटीज आहेत आणि याला सपोर्टिंग म्हणजे ट्रेनिंग. माणसं ट्रेन तर असली पाहिजेत. या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचं या स्टँडर्ड प्रमाणे ऑडिट करायचं आणि ज्या कंपनी यातल्या रिक्वायरमेंट्सची पूर्तता करतं त्यांना ISO 9000 किंवा ISO 14000 यांची लायसन्स देणं. आता ISO 9000चं नावच मुळात क्वालिटी मॅनेजमेंट आहे. मग जी काही ऍक्टिव्हिटी आपण करतो त्यामध्ये क्वालिटी असली पाहिजे. कोणत्या ऍक्टिव्हिटीज? आता जे मी सांगितलं त्या. मग 14000 मध्ये विशेष काय आहे तर त्याचं टायटल आहे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट सिस्टम, म्हणजे पर्यावरणाशी कनेक्टेड आहे. म्हणजे पर्यावरणाशी जेव्हा तुम्ही कनेक्टेड असता तर पहिला प्रश्न असतो म्हणजे काय. म्हणजे आज आपण पर्यावरणाशी खेळत आहोत, पर्यावरणाला बिघडवत आहोत. या पर्यावरणाचा बॅलन्स मेंटेन करण्याकरता प्रत्येक देशाने एन्व्हायरमेंटचे कायदे बनवलेले आहेत. आपण प्रदूषण जे म्हणतोय, एअर क्वालिटी इंडेक्स आहे, वॉटर क्वालिटी इंडेक्स आहे, लँड पोल्युशन आहे,
वॉटर पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे, नॉईज पोल्युशन आहे. या ज्या पोल्युशन्स आहेत या सगळ्यांना नियंत्रण करणारे आपल्याकडे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे. तर त्यांनी काही यार्डस्टिक दिलेल्या आहेत आणि आम्ही या स्टँडर्डच्या थ्रू पर्यावरणाला हे लोक धोका पोहोचवत नाहीत ना, म्हणून त्याला मी सगळ्यात सोपा, तुम्हाला ISO 14000 बऱ्याच जणांना कल्पना नसेल, पण जस्ट एक दोन फार महत्वाचे शब्द त्याच्यात आहेत. एक म्हणतो आम्ही आस्पेक्ट आणि दुसरा म्हणतो इम्पॅक्ट. कार चालवणं ही ऍक्टिव्हिटी झाली. कार चालवताना आपण पेट्रोल जाळतो, गॅस जाळतो, डिझेल जाळतो आणि हे जाळल्याने कंबशनमुळे गॅसेस तयार होतात. गॅस हा आस्पेक्ट आहे. कार चालवण्याच्या ऍक्टिव्हिटी मधनं तयार होणारा गॅस, कंबशन गॅस हा आस्पेक्ट आहे. त्याचा परिणाम काय, इम्पॅक्ट काय, एअर पोल्युशन. एक कंबशन गॅस हा आस्पेक्ट झाला, त्याच्यामुळे होणारं प्रदूषण आहे ते पोल्युशन हा त्याचा इम्पॅक्ट झाला. हे अतिशय महत्वाचं एन्व्हायरमेंट मध्ये आम्ही कंट्रोल करतो. आणि त्यावेळेला जर हे सगळं केल्यानंतर सुद्धा जर काही इमर्जन्सी आली तर, म्हणून इमर्जन्सी प्रिपेअर्डनेस हा आवश्यक आहे. म्हणून फायर फायटिंगची ट्रेनिंग, मॉकड्रिल वेळेवर करणं, या गोष्टी या स्टँडर्डच्या कंपल्सरी आहेत. त्यामुळे या गोष्टी आम्ही त्यांच्याकडे तपासतो की तुझ्याकडे ही सिस्टम आहे का कंट्रोल करण्याची हे. आणि प्रशिक्षण देणं, ट्रेनिंग ही सुद्धा एक अतिशय, आपल्याकडे अजूनही भारतामध्ये ट्रेनिंगचं महत्व लोकांना माहीत नाही. अतिशय कमी महत्व त्याचं ट्रेनिंगला. प्रोडक्शनला महत्व जास्ती आहे, क्वालिटीला महत्व नाही, ट्रेनिंगला महत्व नाही. पण ट्रेनिंग अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर BISनी स्वतःची आमची ट्रेनिंग विंग आहे त्या, आणि 4 एकर जमिनीमध्ये नोएडामध्ये BISची एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. ती मीच उभी केली 2003 मध्ये ऍज अ फॅकल्टी म्हणून. आणि रिटायर होताना सुद्धा मला तिथे एक प्रिन्सिपल म्हणून पोस्टिंग मिळालं आणि मी 8-9 महिने तिथे प्रिन्सिपल म्हणून काम केलं. आणि घरी आईच्या कारणास्तव मला VRS घ्यावी लागली आणि मला काही दुःख नव्हतं त्याचं, म्हणजे आई महत्वाची आहे या सगळ्या गोष्टींपुढे. डिसेंबर 16ला मी तिथनं स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि जानेवारी 17 पासून मी फ्री झालो BISच्या या सगळ्या कार्यक्रमात. आणि आता लोकांच्या सेफ्टी करता जिथे अतिशय देश 140 करोडच्या देशांमध्ये मास कन्झम्पशन आणि सेफ्टी, आणि आपण रोज पेपरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे ऍक्सिडेंट्स वाचतो. आणि मध्ये तर मला वाटतं गिरगावमध्ये एक मोठा स्टेज बांधला होता जिथे हेमा मालिनी, मोठमोठ्या ऍक्टरांचं कार्यक्रम होते, अमिताभ वगैरे. तो स्टेज नेमकं धाडकन कोसळला आणि आग लागली. फायर ब्रिगेड वगैरे होते म्हणून सगळ्यांना वाचवता आलं. पण हे का झालं, ते कुठेतरी इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट वगैरे झालं आणि असे दुर्घटना घडल्या. या घडू नयेत म्हणून BISनी नवीन काम सुरू केलं की 150च्या वर प्रोडक्ट्स असे आहेत की जे रोज कोणी ना कोणीतरी, बायका, मुलं सगळे वापरतात. याच्यावरती कंपल्सरी सर्टिफिकेशन आहे. हे स्विच, घरामध्ये जे स्विच आपण वापरतो, ऑन ऑफ करतो, त्याच्याने बरीच इक्विपमेंट, मिक्सर ऑन करतो, लाईट्स ऑन करतो, फॅन ऑन करतो, AC ऑन करतो, हे स्विच अतिशय रेग्युलरली वापरलं जातं. त्याच्यावरती ISI मार्क कंपल्सरी आहे. तसंच घरामध्ये जी वायर संपूर्ण घरभर फिरलेली आहे लाइटिंग फॅन करता, त्याला आम्ही हाऊस होल्ड वायर म्हणतो, त्या वायरला सुद्धा ISI मार्क कंपल्सरी आहे. घरामध्ये वापरला जाणाऱ्या सिलेंडरला ISI मार्क कंपल्सरी आहे. त्याच्यावरती रेग्युलेटर, त्याला ISI मार्क कंपल्सरी आहे. म्हणून असे 150 पदार्थ आम्ही असे आयडेंटिफाय केलेत की ज्याच्यावरती ISI मार्क कंपल्सरी केला. दुसरी एक गोष्ट त्याला कारणही होतं की मध्ये चायनाचे प्रोडक्ट भयंकर यायला लागले. दोष चायनाचा नाहीये खरं सांगायचं तर. आपल्याकडचे जे व्यापारी आहेत यांनी चायनामधून 2 रुपयाला माल आणायचा आणि इथे तो 200 रुपयाला विकायचा. हे उद्योग सुरू केले आणि ते पदार्थ थर्ड रेट क्वालिटीचे होते आणि भोगायला आपल्याला लागलं आणि आपण शिवाय द्यायला लागलो, चायनाचा माल खराब आहे, चायनाचा माल खराब आहे. वस्तुस्थिती अशी नव्हती. चायनाने काय, तुला 2 रुपयाचा माल पाहिजे, मी 2 रुपयाच्या प्रमाणे बनवून देतो. तुला 200 रुपयाच्या क्वालिटीचा माल पाहिजे, मी 200 रुपयाच्या क्वालिटीचा माल बनवून देतो. घ्यायचा कोणता आहे तुम्ही ठरवा. आपल्या लोकांनी घाणेरडेपणा केला म्हणून चायनाला दोष मिळाला. पण तरी सुद्धा मी एक म्हणेन, आज संपूर्ण जगामध्ये 65 ते 70% रॉ मटेरियल जगाला चायना पुरवत आहे. म्हणजे आज जर चायनाला कोणत्याही कारणाचा तुम्ही बंदी घालायचा प्रयत्न केलात तर तुमची इकॉनॉमीची वाट लागणार आहे. चायनाला तर फरक पडेलच, नो डाऊट अबाउट इट, पण आपली इकॉनॉमी डुबून जाईल. त्यामुळे फिनिश प्रोडक्ट तुम्ही बंद करू शकता, रॉ मटेरियल बंद करणं आता कोणाच्याच हातात नाही. चायनाकडे तुम्हाला घ्यावंच लागेल, तर तुमचं अस्तित्व राहणार नाही. ही एक गोष्ट आहे. म्हणून 150च्या वर पदार्थ आम्ही काय केलं, कंपोजिट सर्टिफिकेशन मध्ये.
तुम्ही तुमचा मोबाईल काढून बघा, जर नवीन मोबाईल तुमच्या हातात असेल तर मोबाईल उलटा करा आणि मागच्या बाजूला एक डमरू सारखं एक चिन्ह आहे, त्याला BIS रजिस्ट्रेशन स्कीम म्हटलंय. सगळ्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट, कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, टीव्ही स्क्रीन असेल, प्रिंटर असेल, मोबाईल असेल, जेवढ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आज अवेलेबल आहेत त्या सगळ्यांना सेफ्टी रजिस्ट्रेशन नंबर BIS कडनं घेणं हे सगळ्या कंपन्यांना कंपल्सरी आहे. ती चायनीज कंपनी असेल, अमेरिकन कंपनी असेल, ब्रिटिश कंपनी असेल, जर्मन असेल, काही फरक पडत नाही. भारतात यायचंय, तुम्हाला बिझनेस करायचा आहे, हे प्रोडक्ट भारतात आणायचं असेल, BIS कडनं तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर घेतलाच पाहिजे. त्याशिवाय कस्टम ऑफिसर भारतामध्ये ते येऊच देत नाही. म्हणजे आमचं बाकी कस्टम्स डिपार्टमेंट, GST डिपार्टमेंट यांच्याशी सुद्धा सतत कोऑर्डिनेशन असतं आणि या कोऑर्डिनेशन मध्ये आम्ही त्यांना आमची सर्क्युलर दिलेली आहे की याला जर ISI मार्क नसेल, हे कंपनी रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर भारताच्या मार्केटमध्ये या मालला येऊ द्यायचं नाही. ते स्ट्रिक्टली पाळलं जातं. हाही एक प्रकारचा एक सेफ्टी कंट्रोल आम्ही ठेवलेला आहे. ओके. लॅबोरेटरी मी तुम्हाला म्हटलं माझ्या 8 लॅबोरेटरीज आहेत, पण भारतामध्ये 250च्या वर आम्ही लॅबोरेटरीना अप्रूव्ह केलेलं आहे. ती पण एक आमच्याकडे अप्रूव्ह करण्याची स्कीम आहे. रूल रेग्युलेशनच्या शेवटी सरकार, त्यामुळे ऍक्ट आला, रूल आले, रेग्युलेशन आले, तर सरकारी नियमानुसार आम्ही त्याला त्या प्रयोगशाळांना अप्रूव्ह करतो, रिकॉग्नाइज करतो. इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट तुम्हाला मी सांगितलं रजिस्ट्रेशन नंबर, तुम्ही कुठलाही मोबाईल घ्या, प्रिंटर घ्या, टीव्ही घ्या, मागे तुम्हाला जर बघितलं एक स्टिकर, एक डमरू 8 सारखा एक आकडा तुम्हाला दिसेल, तो BIS ने दिलेला रजिस्ट्रेशन नंबर आहे. फॉरेन मॅन्युफॅक्चर सर्टिफिकेशन, परदेशातल्या एखाद्या कंपनीला भारतात बिझनेस करायचा आहे आणि त्याला ISI लायसन्स घ्यायचं असेल तर आम्ही परदेशात सुद्धा 250-300च्या वर लायसन्स दिलेली आहेत. सिस्टमची पण दिली आहे, ISI ची सुद्धा दिलेली आहे. आम्ही तिथे जातो, तो मॅन्युफॅक्चर आहे बघतो, प्रोडक्ट टेस्ट करतो माझ्या समोर लॅबमध्ये आणि पास झाले तर मग त्यांना सुद्धा आम्ही लायसन्स देतो. हे लायसन्स जर्मनीत सुद्धा आहे, लायसन्स अमेरिकेत सुद्धा आहे, लायसन्स ब्रिटिशमध्ये सुद्धा, लंडनमध्ये सुद्धा आहे. तर तिथे सुद्धा लोकांनी आमच्याकडनं लायसन्स घेतलेली आहेत आणि मग ISI मार्क सकट ते पदार्थ भारताच्या भूमीवरती बाय एअर किंवा बाय सी येतात समुद्रात, म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये सुद्धा हे चालतं. जसं आता दत्ताने सांगितलं, जी लेटेस्ट सुरू केली आम्ही एप्रिल 2000 पासून, सोनं हा एक अतिशय जिव्हाळ्याचा, प्रेमाचा आणि आवडीचा विषय आणि भारतामध्ये तर आपल्या स्त्रियांना इव्हन पुरुषांना सुद्धा सोनं भयंकर आवडतं, सोन्याचे दागिने घालणं फार आवडतं. परंतु आपण याचा कधी विचार केला नाही की त्या सोन्याची शुद्धता काय. आपल्याला फक्त 22 कॅरेट माहितीये, 18 कॅरेट माहितीये, 16 कॅरेट माहितीये, 23 कॅरेट माहितीये, हे कॅरेटेज काय असतं आणि आपण जे सोनं घेतो, दागिने घेतो, हे खरंच 23 कॅरेट असतं का, 22 कॅरेट असतं का. सोनार आपला वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या मी आपल्या घरच्या सोनाराकडे जातो, जुनं सोनं देतो, नवीन डिझाईन बनवतो, सोनं घेतो, पण त्याची प्युरिटी काय तो सांगतो, ते आपण मानतो. प्रत्यक्षामध्ये आम्ही म्हणजे BISनी 2दा मार्केट सर्व्हे केला, तेव्हा लक्षात आलं की हे सगळे सोनार तुम्हाला 22 कॅरेट म्हणून देतात, 23 कॅरेट म्हणून देतात आणि प्रत्यक्षामध्ये ते 18 कॅरेट असतं, 23 कॅरेट असत नाही किंवा 22 कॅरेट असत नाही. का तुम्ही विचार करा ना, आपण त्याच्याकडे जातो त्याला म्हणतो अरे या सोन्याचा भाव काय आहे, तो तुम्हाला दाखवतो न्यूज पेपर मध्ये किंवा इंटरनेटवरती, आज सोन्याचा भाव हा आहे, तर तो त्याच भावाने तुम्हाला सोनं विकतोय. हे कसं शक्य आहे. फक्त कर्णावळ मजुरीमध्ये काही एवढं मोठं त्रिभुवन झवेरीचं दुकान चालणार नाही, एअर कंडिशन एवढे काउंटरवर बसलेल्या माणसाचे पगार देणं शक्य नाहीये. तो कुठेतरी चिटिंग करतोय, कॉमन सेन्स होतात, पण कधी आपण त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. कदाचित पिढ्यानपिढ असंच चाललं होतं. पण ही जेव्हा जाणीव कुठेतरी झाली तर तेव्हा BISनी सोन्याचं टेस्ट करणारं सुद्धा स्टँडर्ड काढलं, त्याला मी म्हणतो IS 1417 1417 हे एक इंडियन स्टँडर्ड आहे आणि सोनं टेस्टिंग करण्याची मेथड IS 1418. तसेच चांदी आणि चांदीच्या दागिन्यांना सुद्धा 2 स्टँडर्ड्स अवेलेबल आहेत. आता या हॉलमार्किंग मध्ये आम्ही काय करतो, आता तुम्हाला सोपं सांगतो. आमच्या या स्टँडर्ड प्रमाणे आम्ही कॅरेट नाव देत नाही, आम्ही त्याला फाईननेस म्हणतो. शुद्धता म्हणजे फाईननेस, आणि ही फाईननेस जी आहे, शुद्धता, आम्ही एका नंबर मध्ये मोजतो. म्हणजे 1000 भाग जर आपण सोन्याचा घेतला दागिन्याचा, तर त्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की हे सोनं 916 आहे, म्हणजे त्या 1000 भागांपैकी 916 भाग जे आहेत
ते सोन्याचे आहेत आणि बाकी 84 भाग हे कॉपर आहे, सिल्वर आहे, कॅडमियम आहे, हे मिक्सचर आहे बाकीचे. तेवढी अशुद्धता त्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या असते. तसंच 22 कॅरेट आहे. सगळं प्युअर सोनं काय 24 कॅरेट. आणि 22 कॅरेट म्हणजे काय 22/24 जे पर्सेंटेज येतं तेवढं शुद्ध सोनं आहे, बाकी अशुद्धता आहे त्याच्यामध्ये. हे सिंपल अतिशय गणित सगळ्यांना समजेल असं आहे. परंतु त्याच्यामध्ये चिटिंग व्हायला लागलं म्हणून ही हॉलमार्किंग स्कीम चालू केली आणि ज्वेलरना सुद्धा BISचं लायसन्स घ्यायला लावलं. आणि जिथे सोनं टेस्ट होतं ज्याला आम्ही म्हणतो हॉल मार्किंग सेंटर किंवा हॉल मार्किंग स्कीम, त्या सेंटरनं आम्ही कंट्रोल केलं. त्या सेंटरनं सांगितलं तुम्हाला BISचं लायसन्स घ्यावंच लागेल. सगळ्या ज्वेलर्सनी, समजा मी एक गिराईक म्हणून जर सोनाराला विचारलं की मला हे हॉलमार्किंग पाहिजे आहे, तर सोनार काय करेल, काय तुमचा हार असेल, अंगठी असेल, कानातले डूल असतील, चपला हार असेल, लक्ष्मी हार असेल, नेकलेस असेल, ते तुम्ही सिलेक्ट केलं की तो ठेवतो. तुम्ही म्हणा मला हॉलमार्क पाहिजे, तर आत्ता की मी हॉलमार्क देणार नाही, मी 4 दिवसांनी तुम्हाला देईन. मग तो ते दागिना काय करतो, हॉलमार्किंग सेंटरला पाठवतो. ज्वेलरला हॉलमार्क लावण्याचा अधिकार दिलेला नाही. ज्या टेस्टिंग सेंटरमध्ये सोनं टेस्ट होतं त्याला आम्ही साईज पण दिलाय. त्या साईज मध्ये त्यांनी लेझर मार्किंग करायचं. ती लॅबोरेटरी ते सोन्याचा दागिना त्या स्टँडर्ड प्रमाणे टेस्टिंग करून, त्या टेस्टिंगला 6 तास लागतात मिनिमम, त्याच्यात टेस्टिंग होत नाही. ते टेस्टिंग केल्यानंतर जर, आणि त्याला आधीच डिक्लेअर करायचं आहे की मी 23 कॅरेटचा दागिना तुला पाठवतोय, 22 कॅरेटचा दागिना तुला पाठवतोय, 916चा दागिना पाठवतोय, हे डिक्लेरेशन आधी द्यायचंय. आणि टेस्टिंग केल्यानंतर खरोखर ते 916 आहे का किंवा 22 कॅरेट आहे का हे पाहिलं जातं. जर 22 कॅरेट असेल तर तो हॉलमार्किंग सेंटरवाला लेझर मार्किंग त्याच्यावरती मार्किंग करेल. त्यात 3 मार्क आहेत. एक BISचा लोगो आहे, एक शुद्धता 22 कॅरेट किंवा 916 लिहिलं जाईल, आणि एक बारकोड दिला आहे. त्याच्यावरून तुम्हाला कधी मॅन्युफॅक्चर केलं, कधी हॉलमार्किंग केलं, ही सगळी हिस्ट्री, हल्ली QR कोड आणि बारकोड सगळी जन्मपत्री माहिती पडते, ते आम्ही लावायला सांगितलेलं आहे. आणि एकदा त्याच्यावरती हॉलमार्क लागला म्हणजे ते सोनं तुला तेवढं शुद्धतेच मिळेल. व्हॅल्यू फॉर मनी ज्याला आपण म्हणतो हे तुम्हाला मिळेल. आणि त्याचा मोठा फायदा काय आहे, तुम्ही जर बघितलं तर मी माझ्या सोनाराकडनं सोनं घेतलं आणि मी मुंबई सोडले दिल्लीला राहायला गेलो आणि माझं आहे ते सोनं दिल्लीमधल्या सोनाराला विकलं, त्याच्यामध्ये तो फार मोठी घट काढतो. तर या हॉल मार्किंग मध्ये तुम्हाला कुठल्याही सोनाराकडे घ्या आणि कुठल्याही सोनाराकडे कधीही विका, घट काढू शकणार नाही. मजुरी तुम्हाला मिळणार नाही, परंतु घट काढू शकणार नाही. तो 22 कॅरेटचेच पैसे तुम्हाला त्यावेळेच्या वेळेनुसार अवेलेबल असतील ते तुम्हाला पैसे परत करेल किंवा दागिने विकत घेईल. या शुद्धतेची गॅरंटी काय, तर 22 कॅरेट म्हणतात तर 22 कॅरेट मिळेल, 23 कॅरेट म्हणतात 23 कॅरेट मिळेल. हा एक चिटिंगचा जो धंदा सोनारांनी मांडला होता तो 70-80% कमी झालेला आहे. हे सर्व्हेमध्ये नंतर आम्ही सिद्ध केलं. तर लोकांना एक त्याचा फायदा झाला. तिसरी एक गोष्ट होती त्यावेळेला की ज्याला आपण केडीएम जे म्हणत होतो, बरीच लोक नेहमीच्या सोन्याच्या दागिन्याचे KDM दागिने सोने घ्या, ते चुकीचं होतं. आपल्याला फसवलं गेलं. KDM म्हणजे कॅडमियम आहे आणि कॅडमियम हे शरीराला अतिशय घातक पदार्थ आहे. म्हणून आम्ही आमच्या स्टँडर्डमध्ये कॅडमियम, इरिडियम आणि रुथेनियम असं 3 पदार्थ अजिबात अलाउ करत नाही, कारण त्याच्याने बॉडीला रॅशेस येतात, शरीरावरती परिणाम होतो. मग KDM आपण घेत होतो किंवा अजूनही असतील आपल्याकडे, पण ते चुकीचं आहे. कॅडमियमचा शरीरावर परिणाम होतो. KDM असलेले दागिने कोणीही घेऊ नये. ठीक आहे, हा एक हॉलमार्किंगचा फायदा झाला. आणि WTO एन्क्वायरी पॉइंट, जगामध्ये जो जागतिक व्यापार चालतो, कुठे काय आहे, कुठे काय नाही, कोणाचे रूल्स काय आहेत, हे सुद्धा तुम्ही आमच्याकडे BISला WTO एक सेल आहे, सर्व्हिस सेल आहे किंवा हेल्प डेस्क आहे, तिथे तुम्हाला हे याची माहिती मिळू शकते. अशा 10 ते 11 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज BIS करतं. त्यापैकी मी स्टँडर्ड फॉर्म्युलेशन मध्ये मात्र नव्हतो, प्रोडक्ट सर्टिफिकेशन मध्ये होतो बरीच वर्ष, 13-14 वर्ष. लॅबोरेटरीमध्ये 7 वर्ष काम केलं. ISO 9000 त्याही काळापासून केलं, 93 पासून, आणि आजता काय तिथे ट्रेनिंग आणि ऑडिट करतोच आहे. हॉलमार्किंग सुद्धा मी 7-8 हॉलमार्किंग सेंटर्सना ऑडिट करून त्यांना लायसन्स दिलेली आहेत. तर एवढ्या ऍक्टिव्हिटीज मी केलेल्या आहे. आणि भारतीय मानक ब्युरोतर्फे फॉरेन सर्टिफिकेशन करता सुद्धा पोलंडला जायची एकदा संधी मिळाली आणि पोलंडमध्ये जाऊन सुद्धा तिथल्या कंपनीला सुद्धा ISI लायसन्स देण्याचं काम, इन्स्पेक्शन करण्याचं काम केलं. इथे त्यांना आपण लायसन्स दिलं. तर यापैकी
आपण हॉलमार्किंग आणि प्रोडक्ट सर्टिफिकेशन पाहिलेलं मी तुम्हाला सांगितलं. तर शुद्धता आहे, 6 तास वेळ लागतो, फायर असे म्हणून म्हणतो आपण त्याला. पण मी एवढी काही मला तर डिटेल बघण्याची आवश्यकता नाहीये. एवढंच लक्षात ठेवा की BIS हॉलमार्किंगची स्कीम चालवतं. त्याच्यामध्ये तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांवरती हॉलमार्क मिळेल. हॉलमार्क घेतला तर व्हॅल्यू फॉर मनी मिळेल आणि ते दागिने तुम्ही कोणाकडेही जर विकलेत तरी तुम्हाला संपूर्ण 22 कॅरेट तर 22 कॅरेट प्रमाणेच पैसे मिळतील. कोणताही सोना त्याच्यामध्ये घट काढणार नाही. हा एक फार मोठा फायदा आहे की 22 कॅरेट सांगून आपल्याला 22 कॅरेट जर सोनं मिळत असेल तर याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे, हे महत्वाचा भाग आहे. तर मी पुढे जातो त्याच्यामध्ये. तर व्हॅल्यू फॉर मनी हे मी तुम्हाला सांगितलं. बाकी मला वाटतं सगळ्या गोष्टी मी ओरली सांगितल्या. तुम्हाला वाचायची जर गरज असेल तर वाचू, नाही तर नुसताच वेळ जाईल याच्यामध्ये. तुम्ही सांगितलं आपण वाचूया, नाही तर आपण पुढे जाऊ, चालेल? महेश आपण पुढे जाऊ कारण हे कारण हे वाचण्यामध्ये वेळ जाईल त्याच्यामध्ये. ओके, आता फक्त तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की 23 जून 2021 23 जून 2021 पासून सोन्यावरचं हॉलमार्किंग सुद्धा कंपल्सरी झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आता दुसरा ISIचा एक दुसरा फायदा की जसं बिस्लरी बॉटल आहे तसं BISने आता एक नवीन स्कीम सुरू केलेली आहे. ती म्हणजे तुमच्याकडे येणारं रेग्युलर टॅप वॉटर जे आहे, नळातलं पाणी सुद्धा शुद्ध पिण्यालायक असेल, अपाय होणार नाही, हे सुद्धा आता आम्ही बघणार आहोत. म्हणजे पाणी दुरून येणार, रिझर्व्हायर मध्ये पाणी येणार, पाण्याला फिल्ट्रेशन करणार, प्युरिफिकेशन करणार आणि ते पाणी वेगवेगळ्या पाईपलाईन तर्फे वेगवेगळ्या सोसायट्यांना पोहोचवणार. या सगळ्या वेगवेगळ्या पॉइंटमधून पाण्याचे सॅम्पल घेतले जातील, ते टेस्ट केले जातील आणि त्याच्या अनुषंगानुसार त्या त्या संस्थांना, BMC असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, यांना काय करायला पाहिजे याच्या इन्स्ट्रक्शन जातील आणि त्या फॉलो केलं तर प्रत्येक घरामध्ये पोर्टेबल वॉटर, पिण्यालायक पाणी मिळेल आणि अपाय कमी होतील, हे सुद्धा आता करणार आहोत. त्याचप्रमाणे दुधाचं सुद्धा चिटिंग फार होतं. राईट फ्रॉम कलेक्शन ऑफ मिल्क टिल इट कम्स टू युअर हाऊस, त्याची क्वालिटी चेक केली जाईल. ओके ओके, अजून काही कोणाला विचारायचं आहे का? काय ते मला वाटतं हे प्रेझेंटेशन पुष्कळ आहे. आपल्या मित्रांना जर काही कोणाला विचारायचं असेल प्रश्न तर जरूर विचारा. ठीक आहे, मी स्टॉप शेअरिंग करतो आणि आपल्या मोड मध्ये येतो. सो मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. शांतपणाने ऐकलं. मला असं वाटतं की समजेल अशा भाषेत समजवण्याचा किंवा सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी काही शंका असतील, प्रश्न असतील तर विचारा, त्याची मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. मित्रांनो, मला एक सांगायचं, ऐकू शकता का तुम्ही? बोल. आम्ही सिस्टीम ऑडिटला बऱ्याच कंपन्या जात असतो आणि बऱ्याच ठिकाणी बरेच आम्हाला प्रॉब्लेम येतात मला. तर त्या केसमध्ये मी महेशला फोन करतो आणि ते मला सगळी त्याची माहिती देतात. थँक्यू महेश. आणि कारण बऱ्याच वेळेला मी फोन करतो त्यांना. मलाही कधी कधी रिसोर्स पर्सन हवे असतात तेव्हा मी त्याला कॉन्टॅक्ट करतो. स्पेशलाइज माणसं हवी असतात तर त्याच्या कॉन्टॅक्ट मधली माणसांना घेतो. राईट. जे काही माझ्याकडे आहे त्याच फील्डमध्ये ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी असल्यामुळे आम्ही त्याला गाईड म्हणून आम्ही त्याचा युज करतो. सध्या मी या सिस्टम स्टँडर्ड्स मध्ये क्वालिटी मॅनेजमेंटचा लीड ऑडिटर आहे, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटचा लीड ऑडिटर आहे, ऑक्युपेशन हेल्थ सेफ्टी मॅनेजमेंटचा लीड ऑडिटर आहे, लॅबोरेटरी मॅनेजमेंटचा लीड ऑडिटर आहे आणि एनर्जी मॅनेजमेंटचा सुद्धा मी लीड ऑडिटर आहे. 17025 का लॅबोरेटरी म्हणजे? 17025 मध्ये आहे. येस 17025. ते पण मी ट्रेनिंग वगैरे सगळं म्हणजे आहे त्याचा लीड ऑडिटर आहे. आणि सरकार करता सुद्धा मी एक स्टँडर्ड काढलेला आहे, त्याला मी ISO म्हणत नाही, पण ISO 9000च्या आधारावरती आम्ही एक सरकारी डिपार्टमेंट्सनी क्वालिटी मॅनेजमेंट इम्प्लिमेंट करावी, आम्ही स्वतःच स्टँडर्ड काढलं, त्याला म्हणतात IS 15700, IS 15700. क्वालिटी मॅनेजमेंट इन पब्लिक सर्व्हिस ऑर्गनायझेशन, बँक असतील, इन्कम टॅक्स असेल, GST असेल किंवा पोस्ट ऑफिसेस असतील, ही ऑफिसेस हे लायसन्स घेत आहेत. आता सध्या मला तो ड्राईव्ह चालू आहे की सगळ्या महाराष्ट्रातले किंवा जे गुजरात आणि महाराष्ट्रामधले पोस्ट ऑफिसेस ना हे सिस्टमचे लायसन्स ऑडिट करून देणं, समजावून सांगणं. आणि ते झोनल वाईज घेऊ शकतात का? हो, फक्त डोंबिवलीच्या पोस्ट ऑफिसने घेतलं असं? झोनल वाईज आहे तसं. आता ती एक, चला या निमित्ताने माहिती सांगतो. मी परवा गुजरात मध्ये गेलो होतो, तर तिथे मला लक्षात आलं की त्यांनी काय सांगितलं, आज भारतामध्ये जस्ट एक फिगर लक्षात येईल का तुम्हाला की किती पोस्ट ऑफिसेस असतील आपल्याकडे? 1700-1800.
नाही. फ्लॅक्स मध्ये 1,45,000 पोस्ट ऑफिस बापरे. ऑल ओव्हर इंडिया. 1,45,000 पोस्ट ऑफिसेस आहेत. हो हो. म्हणजे मला सुद्धा ही फिगर माहिती नव्हती. जेव्हा मी यांचं ऑडिट करायला गेलो तर त्यांच्याकडनं ही माहिती मिळाली की म्हणलं सर आपको मालूम है की 1,35,000 पोस्ट ऑफिसेस ऑल ओव्हर इंडिया. मतलब जहां कोई पहुंच नहीं सकता वहां हम पहुंचते हैं लोगों के पास. मला हे खरंच कौतुकास्पद आहे. नो डाऊट त्या सर्व्हिसेस मध्ये थोडीशी कमी आहे, हरेरावी आहे किंवा काय म्हणतात त्याला रफली बोलतात आणि त्याच्याकरताच हे सिस्टम स्टँडर्ड आहे. जयपूरचं पोलीस स्टेशननी ISO घेतलं त्याची युट्यूब वरती हे आहे. काय जयपूरच्या पोलीस स्टेशननी ISO सर्टिफिकेशन घेतलं ते युट्यूबवर आहे. एक युट्यूब वरती आहे. नाही पण ते करत नाहीत फॉलोअर. तुला मी सांगेन वेस्टर्नच्या अहमदाबाद रोडवरती काशीमीरा आहे ना, काशीमीराच्या पोलीस स्टेशननी सुद्धा ISO 9000 घेतलं होतं. आणि मी सुद्धा ISO 9000 लायसन्स ठाण्यामधल्या 3 हात नाक्यावरती जर ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांनाही लायसन्स दिलं होतं. पण त्या लोकांनी काही पुढे मेंटेन केलं नाही, त्यांना काही त्याचं महत्वच नाही वाटलं, पुढे त्यानंतर ऑडिटला आलेच नाही. पण एका वर्षासाठी असतं ना ते 3 वर्ष. वर्ष सिस्टमचं लायसन्स 3 वर्ष करतात, प्रोडक्ट लायसन्स 1 वर्ष करतात. पण ते सिस्टमचं लायसन्स प्रायव्हेट इन्स्टिट्यूट पण करते ना भारतामध्ये. ते एक मोठं दुर्दैव आहे की भारतामध्ये ISO 9000 चे लायसन्स देणाऱ्या 600च्या वर संस्था आहेत आणि काही कोणाचं कंट्रोल नाही, म्हणून त्याचं महत्व गेलंय. मी इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटला असताना केलं होतं. ती प्रायव्हेट इन्स्टिट्यूट होती. आपलं बोलणं पण काय त्याला अर्थ नाही की उगीच आपलं अमेरिकेमध्ये ओरिजिनल संस्था इथे एक्सटेंडेड काउंटर इथे ठेवून ठेवलेलं आहे आणि काही ते धंदा करायला बसलेले आहेत. 10,000 ऑफिसमध्ये 5,000 लायसन्स देऊन बसलेले आहेत. माझ्या मते सर्टिफिकेशनला एफिलिएटेड असलेलं असलं पाहिजे ते. नाही असतं ना, आम्ही त्याला ॲफिलिएशन म्हणत नाही, आपण त्याला अक्रेडिटेशन अमेरिकेतली ओरिजिनल सर्टिफाईंग कंपनी आहे त्याच्याकडे अक्रेडिटेशन आहे. पण इथे एक्सटेंडेड काउंटर इथे तो काय करतो, अमेरिका थोडी बघायला येते, तो वाटेल करतो इकडे. प्रशांत दाबकला काय विचारायचं? प्रशांत तू अनम्यूट कर. बोल रे प्रशांत. अनम्यूट कर प्रशांत. अनम्यूट कर प्रशांत अनम्यूट कर. अजून हॅलो. मी जरा जातोय. थँक्यू अरविंद. हॅलो. डायमंडचं कसं करतात? डायमंडच्या बाबतीत अजून सध्या काही नाहीये, BIS कडे नाहीये. त्याचा विचार चालू आहे की त्याला कॅरेटेज किंवा शुद्धता कशी शोधायची आणि दाखवायची, पण अजून डायमंड वरती काही नाहीये. फक्त सध्या सोनं आणि चांदी या 2 गोष्टी कंट्रोल केलेल्या आहेत. कारण डायमंड इज अ व्हेरी कॉस्टली. हो, पण एकमतता होत नाही. असं आहे की डायमंड करता लोक करू देत नाहीत. तुला सांगून खोटं वाटेल की सोन्याचं स्टँडर्ड आम्ही काढलं कधी आणि इम्प्लिमेंट कधी झालं. ही जी लॉबी आहे ना ज्वेलर्सची आणि याची लॉबी मंत्र्यांकडे फक्त पोती पैसे पोचतात. आई साहेब आता लागू करू नका, अजून 4 वर्षांनी लागू करा. आपल्याकडे हाच प्रकार जास्त चालतो. कारण नीरव मोदींनी लोकांना डायमंड दिले, ते काचेचे खडे विकले आणि करोडो रुपये कमावले. ही गोष्ट खरी आहे, ऍब्सोल्युटली खरी आहे. त्यामुळे त्याच्यावरती अजूनही संशोधन चालू आहे की त्याची शुद्धता कशी तपासायची आणि गॅरंटेड असलं पाहिजे. त्याशिवाय चालू आहे, आता काही नाहीये. आता 10 मिनिटं उरलेली आहेत. कोणाला काय विचार असेल तर विचारानंतर ऑटोमॅटिकली. मला विचारायचंय महेश. मला असं विचारायचंय, आता तू शेवटी म्हणालास की दुधाच्या शुद्धतेसाठी पण त्याची शुद्धता सुद्धा आम्ही त्याची हमी देतो. तर आजकाल ते जे A2 मिल्क वगैरे आले तर ते पण तुमच्या रीच मध्ये आहे. त्याची स्कीम आता लॉन्च झाली आहे. 1-1.5 वर्षामध्ये तुम्हाला ते दिसेल की मार्केटमध्ये आमच्या ऑफिसने दिलेलं सर्टिफिकेशन कंट्रोल करायला आत्ताच लॉन्च झाली. मंत्र्यांनी पियुष गोयल आमचे मंत्री आहेत सध्या, त्यांनी ही स्कीम लॉन्च केली आहे. पण ते त्याला पिकअप होऊन माणसं येऊन मार्केटमध्ये दिसायला थोडा वेळ लागेल, 1-1.5 वर्ष जाईल. पण हे कंट्रोल केलाय त्याच्यावरती. अरे वा चंद्रकांत, तुझी नाच दिसते, व्हेरी गुड. हाय बेटा. एक छोटासा प्रश्न आहे हे तुम्ही जे स्टँडर्ड्स करतात त्यात तुमच्या कधी कॉन्ट्रोवर्सी होते का? कॉन्ट्रोवर्सी किंवा बाबा ओपिनियन? 1-2 प्रकार आहेत. इंटरनॅशनल मध्ये जेव्हा आम्ही स्टँडर्ड, आम्ही त्याचे फाउंडर मेंबर आहोत ISO चे. आम्ही पहिल्यापासून 1947 पासून 30 संस्था तयार झाली तेव्हाच आम्ही फाउंडर मेंबर आहोत. तिथे पण टेक्निकल कमिटीज आहेत. फक्त तिथला एक फरक काय माहितीये का, 160च्या वर जे देश त्यांचे मेंबर आहेत यांना एकत्र आणणं एक फार मोठं टास्क आहे.
पण काही वेळेला काही लोक ऑनलाईन जॉईन करतात. पण टेक्निकल इनपुट आल्यानंतर डिस्कशन झाल्यावरती त्याच्यात वोटिंग होतं. जर 75% वोट त्या रिक्वायरमेंटच्या फेवर मध्ये असेल तर ते स्टँडर्ड मध्ये येतं. ओके. पण बीआयएस मध्ये मात्र तसं नाहीये. बीआयएस मध्ये जेवढे 50 मेंबर आहेत सगळ्यांनी हो म्हणलं तरच ती रिक्वायरमेंट येते. एकाने सुद्धा जर सांगितलं की टेक्निकली करेक्ट नाही तर ती रिक्वायरमेंट पुस्तकामध्ये येत नाही. म्हणजे थोडा फरक आहे. पण इंटरनॅशनल लेवलला 2/3 किंवा 75% वोट शुड बी इन फेवर ऑफ दॅट पर्टिक्युलर रिक्वायरमेंट. देन इट गेट्स पब्लिश ॲज अ रिक्वायरमेंट इन द स्टँडर्ड, अदरवाइज नो. त्यामुळे इथे डिस्प्यूट होणं वगैरे हा प्रकार काही येतच नाही. म्हणजे जिथे डिफरन्स येतो तेव्हा काय करता असं मला विचारायचं होतं. वोटिंग आलं, टेक्निकल जस्टिफिकेशन आणि वोटिंग करा, अँटी वोटिंग करा, नो प्रॉब्लेम. राईट. बॅक टू यू मिलिंद. थँक्यू. सुरेन काय म्हणतोयस? शांत आहे, एकदम शांत बसलेला. तर 2 शब्द बोल, तुझे शब्द ऐकायला मला आवडेल. नाही रे बाबा, काय म्हणते तब्येत, काय म्हणते? बडबड करतोय ऑलरेडी, जाहीर आहे त्यामुळे मी बडबड केली. आणि तुझा विषय खूप छान आहे आणि तू छान समजावून सांगतोय, त्यामुळे मी आपलं शांतपणे ऐकण्याचं काम करतोय. ब्युरो ऑफ स्टँडर्डचा मी मेंबर होतो जेव्हा मी 5 वर्ष आफ्रिकेमध्ये होतो त्यावेळेला. फॉर पेट्रोलियम इंटेरियर कॉर्पोरेशन वगैरे या कमिटीवरती मेंबर आहेतच. हो, पण ते इंडियामध्ये त्यावेळेला मी फार ज्युनियर लेवलचा ऑफिसर होतो. पण टांझानिया ब्युरो ऑफ स्टँडर्डचा मी मेंबर होतो, त्यांच्या टेक्निकल कमिटीचा फॉर पेट्रोलियम प्रोडक्ट्स आणि लुब्रिकंट्स. आणि सुरेनने सांगितलं या निमित्ताने आणखीन तुम्हाला कुठं सांगायची वाटते मला की माझ्या संस्थेमध्ये दरवर्षी आम्ही ट्रेनिंग मध्ये 4 इंटरनॅशनल प्रोग्राम करतो आणि वेगवेगळ्या देशांमधनं लोक येतात. आम्ही भूतान, श्रीलंका अशा, तसं टांझानिया, सुदान अशा बऱ्याच या छोट्या छोट्या डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये स्टँडर्ड ब्युरो तयार करण्याचे काम केले. म्हणजे त्यांच्याकडे स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन नाहीये, पण बीआयचे त्यांना कमिट्या कशा बनवायच्या, टेक्निकल इनपुट कसे बनवायचे, स्टँडर्ड्स कसे बनवायचे. सो वी हॅव हेल्प देम टू एस्टॅब्लिश स्टँडर्ड्स इन देअर ओन कंट्रीज. आणि दरवर्षी 4 प्रोग्राम होतात. 35 लोक प्रत्येक देशाची भारतीय सरकारच्या खर्चाने आमच्याकडे येतात, 2-2 महिने राहतात आणि मग आम्ही त्यांना हे सगळं स्टँडर्डायझेशन, वेगवेगळे स्टँडर्ड, सगळं म्हणजे प्रोडक्ट स्टँडर्ड, सिस्टम स्टँडर्ड, लॅबोरेटरी स्टँडर्ड ही सगळी त्यांना समजावून सांगतो, प्रोसेस समजावून सांगतो. जरूर पडले त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांना हेल्प करतो स्टँडर्ड ब्युरो एस्टॅब्लिश करायला. हे एक भारतीय सरकारचं पण फार मोठं काम आहे. राईट. महेश, धन्यवाद. देवधर काय रे, शांत आहे का? देवधरला काही विचारत नाही वाटतं. मी तुमची स्टँडर्ड्स बरेच वापरलेली आहे, मला माहिती आहे ते काय आहे. गुड, चांगली गोष्ट आहे. वापरलेली आहे. देवधरची स्टँडर्ड स्वतःची आहे त्यामुळे कसं आहेस रे? नाही, मी तुमच्या त्या अपेरोच्या ह्याच्यामध्ये बरं आहे ना? लॅब होती ना तिकडे, ही होती ना, लायब्ररी होती ना तिकडे. मिलिंद, फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू यू की हे सगळं आज एवढ्या तिथे असूनही ऑर्गनाईज केलंस, कंट्रोल करून वेळ काढला पहाटे एवढा उठून. चांगलं सगळ्यांना लेमॅनला कळेल असं सांगितलं, ज्यांनी संबंध आला त्यांना माहिती आहे ते काय. थोडं मी, कारण आम्ही ज्या लोकांच्या संपर्कात येतो ती माणसं आपल्या क्वालिफिकेशनच्या मानाने बरीच खाली असतात. म्हणजे कोणी 12वी पास आहे, कोणी 8वी पास आहे, कोणी 10वी पास आहे, कोणी डिप्लोमा आहे. तर त्या लोकांना टेस्टिंग समजावून त्यांच्या लेवलला जावं लागतं आणि समजावं लागतं की कुठेतरी घाण्याची सवय लागली या लेवलला जाऊन समजवायची आम्हाला. सोनारांनी आधी दागिने बनवून होलमार्क घेऊ शकतो का? सोनाराकडे समजा त्यांनी 500 दागिने बनवले, होलमार्क घेणार आणि मग गिरायकाला विकू शकतो. नाही, पण आता तर या स्कीम प्रमाणे सोनारांनी आता म्हणजे हॉलमार्क दागिने ठेवायचे, दुसरे ठेवायचेच नाहीये. म्हणजे तेच म्हणतो, कारण मी आता, परंतु त्याच्या जोडीला सुद्धा अजून काही गोष्टी आहेत की सगळ्याच कॅरेटच्या दागिन्यांना हॉलमार्क पाहिजे असं नाहीये. काय केलंय की जे पॉप्युलरली आता 22 कॅरेट, 23 कॅरेट, 18 कॅरेट, 16 कॅरेट ही जी 4 कॅरेटेज आपल्याकडे जास्त फेमस चालतात त्याच्याकरता आम्ही कंपल्सरी केलेलं आहे. उद्या 13 कॅरेटच्या सोन्याला कंपल्सरी नाहीये. कारण मला जरी दाखवलं होतं साहेब, होलमार्क वाला आहे. फक्त त्याला मॅग्निफाईंग लेन्स घेऊन बघावं लागेल.
साध्या डोळ्याने दिसणार नाही ते, तुला ते मॅग्निफाईंग लेन्स घेऊन बघायला लागेल. फार बारीक बारीक आहे मार्किंग. मी कॉपी मागितली त्याच्याकडे, तू हे केलंयस त्याची कॉपी मिळते ना. ओके. आता ज्यांना माहित नाही ते मागत नसतील. मी म्हटलं तू केलंस, मी काय दुर्बीण घेऊन जाऊ? शहरामध्ये तरी कंपल्सरी आहे. श्यामला काहीतरी बोलायचं, फक्त 3 मिनिटं 2च मिनिटं. श्याम बोल. मला एक प्रश्न विचारायचा आहे की हे जे हॉलमार्कचं जे तुम्ही जे क्रिएट करताय 20-23 लाख कंपल्सरी प्रत्येक सोनाराला, तर याची व्याप्ती कितपर्यंत जाईल असा अंदाज आहे की आता गावागावात सुद्धा सोनार नाही? काय केलंय आम्ही सध्या मेन सिटीज किंवा अर्बन एरियाजना कव्हर केलंय. अगदी जी खेडी गावं आहेत त्यांना सध्या कव्हर केलेलं नाही, त्यांना सध्या ती एक्झम्पशन दिलेलं आहे. ओके ओके. अगदी इंटिरियर रिमोट खेडगाव आहे जिथे सोन्याचा दागिना बनवणं किंवा त्याला टेस्टिंगला पण रिस्की आहे, त्यांना सध्या एक्झाम केलेलं आहे. राबवताना मी बघतो इफेक्टिव्ह राहील. व शहरीकरण, मेट्रो सिटीज यांना सगळ्यांना कंपल्सरी केलेलं आहे. तिथे कोणी हॉलमार्क शिवाय दागिना विकू शकत नाही. पण कोणते दागिने? 16 कॅरेट, 18 कॅरेट, 22 कॅरेट, 23 कॅरेट, 24 कॅरेट, ही जी पॉप्युलरली 5 कॅरेटेज आहेत त्यांना कंपल्सरी केलेलं आहे. मी कुठल्याही दुकानात घेतलं तरी इक्वल क्वालिटी मिळेल. एक मिनिट, आता थांबा, आता फक्त लेस दॅन अ मिनिट उरलेलं आहे, केव्हाही बंद. तर फर्स्ट ऑफ ऑल महेश, धन्यवाद. खूप चांगली माहिती सांगितली आणि स्मिताचा शब्द वापरला तर ओघवत्या भाषेमध्ये तू सगळ्यांना सांगितलं, सगळ्या गोष्टी सगळ्या समजावून सांगितल्यास. हॉल मार्किंग काय आहे, BIS चं मेन काम काय आहे, कसं चालतं हे सांगितलंस. प्लस कन्झ्युमर अवेअरनेस आणणं हे फार आवश्यक आहे मिलिंद. करेक्ट. आणि अवेअरनेस नाही अजून सोसायटीमध्ये आणि BIS पुरं पडू शकत नाही. बरोबर. आणि तो ISOच्या बाबतीमध्ये पण सांगितलंस. ISO मध्ये काय तू फंक्शन सुद्धा स्पेल आउट केली, कुठली मेन फंक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये मला एक समजलं, मी अजूनपर्यंत जे काम केलं ते काय मेन फंक्शन मध्ये येत नाही. कारण फायनान्स हे फंक्शन तुझ्या येत नाही एवढ्या करताय, पण फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सुद्धा ISO घेऊ शकतात. आपण एक जनरल इंजिनिअरिंग इंडस्ट्री म्हणलं, इट डज नॉट डायरेक्टली कॉन्ट्रीब्युट टू द क्वालिटी, म्हणून फायनान्स अकाउंट सिक्युरिटीला आपण बाहेर ठेवलेलं आहे. राईट. कशाला मारतोय म्हणजे अकाउंट्स वाल्यांना महत्व नाही असं नाहीये, पण ऑर्डिनन्स फॅक्टरी ऑफ गव्हर्नमेंटच्या अकाउंट डिपार्टमेंटनी सुद्धा ISO घेतलेली आहे. अरे हो, आम्ही पण शिकलेलं ISO. मला माहिती कसं करतायत ते, फक्त जस्ट टेलिंग यू. थँक्यू. नाही, आता हे कार्य सांगितलं मी तुला सांगतो. लोकांना काय वाटतं की ISO घेतलं म्हणजे सगळं नंबर 1 मध्ये धंदा करायला लागतो. असं नाहीये ते बघ, ISO असेल तर लाईफ जॅकेट, सिमेंटेड लाईफ जॅकेट, सिमेंटचं बनवलेलं लाईफ जॅकेट पण ISO सर्टिफिकेट मिळू शकतं. हो की नाही? कारण ते प्रोसेस ड्रिव्हन असतं. सो दॅट इज ऍब्सोल्युटली फाईन. बाय द वे, जसं नेक्स्ट कार्यक्रम जो आपला असेल तो ज्योती करणार आहे. ज्योती आपल्या गप्पा गोष्टी करणार आहे. सगळ्या तिचे काय बरेचसे